आता मला ना हे एक लॉजिक कधीच नाही कळलंय. हिमॅन तोंडावर मास्क नाही, काय नाही, काय नाही, त्याचा हेअरकट पण बदलत नाही तो हिमॅन बनल्यानंतर. फक्त त्याच्या अंगावरचे कपडे कमी होत आहेत म्हणून तो आता हिमॅन झालाय. जर ऑमनिवर्स बघशील तर त्यात एक एपिसोड आहे ज्यात ॲक्च्युली बेन टाइम ट्रॅव्हल करतो. बेंटेननीच बेंटेनला बेंटेन बनवलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे गोंधळ. आणि आज गोंधळ पॉडकास्टवरती आपण बोलणार आहोत कार्टून्सबद्दल. कार्टून्सबद्दल बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझा मित्र शारण. हाय. कसं वाटतं तुला ह्या टॉपिकबद्दल जनरली? आणि बेसिकली मला सांग की तुझे म्हणजे चाइल्डहुड कार्टून्स आणि तुझं नॉस्टेल्जिया कसं आहे? जेव्हा आपण कार्टून्सबद्दल बोलतो, आय थिंक ते आपली ग्रो अप होतानाचं आपलं खूप लाईफ डिफाईन करतात. राईट. आपली जी लाईफस्टाईल असेल, आपला जो ड्रेसिंग सेन्स असेल, या सगळ्या गोष्टींना कार्टूनचा खूप इम्पॅक्ट असतो असं मला पर्सनली वाटतं. राईट. तर असं कोणतं एक कार्टून होतं तुझ्या ह्याच्यात ज्यांनी तू एक इन्स्पिरेशन घेतलंस? ॲक्च्युली एवढा विचार करायची गरज नाही लागणार मला, कारण सगळ्यात पहिले डोळ्यासमोर ड्रॅगन बॉल झीच येतं. ओके. वन अँड ओनली ड्रॅगन बॉल झी. इम्पॅक्टफुल. चाइल्डहुड कलरफुल कोणी केलं तर इट विल बी डकटेल्स, डिझनीचं. राईट. द ओल्डर डकटेल्स ज्याच्यामध्ये स्क्रूज मॅकडक ब्लू ह्याच्यात आहे अटायरमध्ये वगैरे, ते वालं विच इज व्हेरी व्हायब्रंट आणि व्हेरी नाईस प्लीजिंग. येस. बट द कार्टून दॅट ॲक्च्युली म्हणजे हॅड अन इम्पॅक्ट ऑन माय चाइल्डहुड इज ड्रॅगन बॉल झी. ओके. हाऊ डिड इट एक्झॅक्टली हॅव अन इम्पॅक्ट? सी, जेव्हा आपण टीनेजर्स असतो किंवा लहान असतो ना, तेव्हा आपल्यामध्ये खूप सेल्फ डाऊट वगैरे असतो. ते एक असं कार्टून आहे ना, आपण त्याला ॲक्च्युली कार्टून म्हणतोय पण ते येतं ॲनिमे फॉर्मॅटमध्ये. ते आपण नंतर त्याच्यावर ड्वेल करूया कधीतरी पुढे पुढच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये वगैरे. राईट. टू कट इट शॉर्ट, इट्स अ जॅपनीज कार्टून. हां, टू कट इट शॉर्ट इट्स अ जॅपनीज कार्टून. त्याच्यामध्ये बेसिकली पूर्ण क्रिएटर्स वगैरे सगळ्यांनी मिळून एकच गोष्ट शिकवली आहे: डोंट गिव्ह अप. राईट. व्हॉट एव्हर हॅपन्स, डोंट गिव्ह अप. त्यांचा मेन कॅरेक्टर बघ, ड्रॅगन बॉल पासनं ड्रॅगन बॉल झी काय वगैरे सगळं त्यांचे जे काय सिरीज आहेत पुढे, गोकू जो त्यांचा मेन कॅरेक्टर आहे, जो पहिले ॲक्च्युली त्यांनी बेस केलेला त्यांचा चायनीज मायथॉलॉजीवर, पण हे जॅपनीज कार्टून आहे पण त्यांनी त्याचं चायनीज मायथॉलॉजीच्या सन वुकोंगवरती बेस केलेला. ओके. पण नंतर त्यांनी ती आयडिया ड्रॉप केली. ओके. त्याला एक मंकी म्हणून दाखवलं, एलियन बेसिकली. कळलं. पण त्याचा कोर तोच आहे की तो किती मार खाईल, कितीही मारायच्या जवळ येईल, पण तो फाईट सोडणार नाही. राईट. इफ यू आर नॉट अवेअर, ड्रॅगन बॉल झी हे कार्टून मी कधीच बघितलं नाही. ओ माय गॉड. येस, आय एम वन ऑफ दोज ज्यांनी ते मिस आउट केले. त्याकरता तू जेव्हा एक्सप्लेन करतोस इट्स ॲक्च्युली हेल्पिंग की तू स्टार्टपासून सांगतो, कारण मला फक्त गोकू हे कॅरेक्टर माहिती आहे. आणि आय नो तो आता खूप क्रिंज गोष्ट आहे, पण तो जो एक घाणेरडा पिक्चर आलेला ड्रॅगन बॉल, ओ शिट, नाही प्लीज नको आहे. नाही, तो मी बघितलेला आहे. एशिया. सो दॅट इज द ओनली इंट्रोडक्शन. No. Then you have to forget about all that and just start from Dragon Ball and then go to Dragon Ball Z. But it's a very long journey to be honest. राईट. कारण त्याच्यामध्ये बेसिकली शिकवलं आहे की विथ परसिव्हरन्स आणि हार्डवर्क तुमचे एनिमीसुद्धा तुमचे मित्र होऊ शकतात. ओके. हार्ट पाहिजे आणि कधी गिव्हअप न करण्याचा ॲटिट्यूड पाहिजे. आणि एक गोष्ट पाहिजे. काय? कुत्र्यासारखं खाण्याची ताकद. मला रेफरन्स दे प्लीज. सो बेसिकली गोकू एका वॉरियर रेसला बिलॉंग करतो, व्हेजिटा प्लॅनेटवरनं येतो. आणि ही वॉज सपोज टू कम हिअर लाईक सुपरमॅन डेड आणि कॉन्कर करायला बेसिकली. पण काहीतरी होतं मध्ये, इट्स अ लॉंग स्टोरी शॉर्ट. तो बदलतो लहानपणीच, चांगला होतो पण त्याची फायटिंग स्पिरिट तशीच राहते. सो त्याच्यासमोर काही आलं, ही विल फाईट, ही विल नेवर बॅक डाऊन फ्रॉम अ फाईट. पण ही इज व्हेरी इनोसंट. ओके. इनोसंट, लाईक रिअली इनोसंट. बट हाऊ इज दॅट रिलेटेड टू फूड? त्याला जे मिळतं ते तो खातो. ओके, गॉट इट. ठीक आहे. त्याला दिसलं की ही वस्तू खाण्यासारखी आहे, तो खातो. तो ज्या जंगलात राहतोय त्याने तिकडे त्याच्या आजूबाजूशिवाय दुसरा कुठला मनुष्य बघितला नाही आहे. त्यामुळे त्याला एक गोष्ट माहिती आहे, ही गोष्ट हलते तर तिला खाऊ शकतो. कळलं. कुत्र्यासारखं खा, ट्रेन करा स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या माइंडला, आणि
पुढे चालत. आय थिंक तिन्ही गोष्टी तू आता करतोयस. येस, राईट. आता मला ॲक्च्युली तुला विचारायचं आहे शारंग, की तुझ्या चाइल्डहुडमधले कुठले असे कार्टून्स आहेत ज्याने तुला इम्पॅक्ट तर केलंच आहे, पण ते आजही तुझ्याबरोबर राहिलेत, त्याचे कॅरेक्टर्स किंवा त्याच्यातली थॉट? सो ज्यांनी सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं असं मला वाटतं ते म्हणजे बॉब द बिल्डर. तू हे कार्टून बघितलेलं आहेस बॉब द बिल्डर? थोडंफार मला ना ॲक्च्युली आठवत आहे, कारण मी एवढाही लहान नव्हतो बॉब द बिल्डर असताना. पण इफ आय एम नॉट मिस्टेकन, स्टॉप मोशन क्ले ॲनिमेशन आहे ते? आय एम नॉट शुअर. आय थिंक ते क्लेम ॲनिमेशन आहे, कारण मीही जेव्हा लहानपणी बघितलं त्यानंतर ते बघितलं नाही आहे. पण समहाव मला वाटतं की आपण, लोकांना माहीत नाही पण आपण इंटिरियर डिझायनर्स आहोत, तर मला वाटतं की कुठून तरी ती सीड त्या काळी त्या गोष्टीने प्लांट केलेली, ज्याच्याने मी आर्किटेक्चर, इंटिरियर्स या फील्डला अप्रोच घेतलेला, असं मला पर्सनली वाटतंय. आणि दुसरं एक गोष्ट अजून एक शिकलो, भूतं दिसली कधीही तर पळून नाही जायचं, जाऊन त्यांचं तोंड ओढायचं, त्याच्यातून वॉचमन निघतो. आर यू टॉकिंग अबाउट स्कूबी डूबी डू? आय एम टॉकिंग अबाउट स्कूबी डू. प्युअर नॉस्टॅल्जिया मॅम, प्युअर नॉस्टॅल्जिया. पण आय एम नॉट शुअर की तुझ्याबरोबर बाकीची मुलं हे करतील की भूत दिसलं की जाऊन मास्क ओढायचं. ज्यांनी स्कूबी डू नाही बघितला ते घाबरतील. नाही, ज्यांनी स्कूबी डू बघितलंय ते सुद्धा मास्क ओढायच्या आधी पहिले स्वतःच्या चड्ड्यावर करतील आणि पळतील असं मला वाटतंय. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आजही माझ्या ओळखीतली अशी मुलं आहेत, मुलं म्हणणं पण ते चुकीचं आहे, कारण बापे आहेत माझ्या ओळखीचे ज्यांना अंधारात भूत दिसल्यावर ते काही त्यांच्या मास्क ओढायला जाणार नाहीये. राईट राईट. बाकी असं कोणतं कार्टून आहे की जे तुला सगळ्यात फेवरेट, ऑल टाइम गो टू कार्टून असतं किंवा सिरीज असते, राईट? तसं कोणतं होतं? ऑल टाइम गो कार्टून ॲक्च्युली ना मला खूप आहेत तसे. नाही पण एक असेल ना, म्हणजे जसं खूप लोकांचं आय थिंक सिरीजमध्ये, सिटकॉममध्ये फ्रेंड्स असतं, त्या टाईपचं कोणतं कार्टून आहे का? नाही रे, आणि मी असलं ना तरी फार ॲक्शन बेस्ड शोनेन कार्टूनमध्येच जास्त हे आहे, त्यामुळे तशी कार्टून्स बघायला गेलं तर मी कधी कधी जाऊन ना डकटेल्स वगैरे बघतो. गॉट. डकटेल्स, डकटेल्स, टेल्सपिन, अलादीन, अरेबियन नाईट्स, म्हणजे बेसिकली डिझनी आर जे होतं, कार्टून नेटवर्क आणि डिझनी आर, बरोबर. या दोन गोष्टींमध्ये आपलं चाइल्डहुड तू हे करून ठेवू शकतो. पण लकीली दोघंही हे पूर्ण कार्टून नेटवर्क होतं त्या era. आणि मी शाळेत आय थिंक माझी शाळा संपत आलेली जेव्हा कार्टून नेटवर्कचं CN झालेलं, राईट? सी तू तरी म्हणजे आता कार्टून नेटवर्क पूर्ण होतं तेव्हाच आहेस. मी जेव्हा कार्टून नेटवर्क बघायला गेलं चालू, तेव्हा कार्टून नेटवर्क 9 वाजता बंद व्हायचं. ओके. आणि त्याच्यानंतर ते TNT नावाचं चॅनल चालू व्हायचं. अच्छा, सेम फ्रिक्वेन्सीवरती, कळलं, टीव्हीवर. पण माझ्या मते ना ती जी वेळ होती ती, आणि त्याच्यानंतर लगेच त्याची पुढची एक 5 ते 10 वर्ष वॉज द गोल्डन टाइम ऑफ कार्टून नेटवर्क. ओके. असं मला तरी वाटतं, कारण तोपर्यंत इट वॉज प्युअर ब्लिस. आय थिंक हा गोल्डन टाइम हळूहळू जेव्हा ओगी अँड कॉक्रोचेस वगैरेच्या नंतर निकलोडियन बेसिकली, राईट, निकलोडियनच्या एज पासून ते फेड व्हायला सुरुवात झालेली. निकलोडियन इज, आता काय म्हणू मी, म्हणजे कार्टून नेटवर्कला जर मी निकलोडियन बरोबर कम्पेअर करेन तर कार्टून नेटवर्कचे जे कार्टून्स होते ना त्यांना ॲक्च्युली कंटेंट होता, स्टोरी लाईन्स होत्या. निकलोडियनचे कार्टून्स ब्रेंडेड कार्टून्स होते रे माझ्या मते तरी. आय एम नॉट गोइंग टू, म्हणजे असं काही अँगेजन्स आणि बायस आणि अटॅकिंग नाही आहे, बट कम ऑन. कळलं. तू हे सगळं बघितलं असेल, राईट? हीमॅन. हो, या 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 राईट. हीमॅनच्या मागे तर मोठी स्टोरी आहे, त्याच्या मागे एक अख्खं जनरेशन आहे. हीमॅन आय गेस एक टाइम स्लॉट होता, दूरदर्शनला लागायचं तेव्हा तर चॅनल्सही हे नव्हतं, 2च चॅनल होते, नॅशनल आणि DD. आय गेस DDवर लागायचं ते 4:30ला जायंट रोबोट नावाची एक सिरीज लागायची, जी आत्ताच्या ना पॉवर रेंजर्स त्याच्यासारखी एक सिरीज होती, पण त्यांच्यामध्ये ते सगळे हिरोज वगैरे एकत्र येऊन एका रोबोटला कॉल करायचा आणि मग तो जायंट रोबोट यायचा आणि तो मोठ्या मोठ्या मॉन्स्टरशी भांडायचा बेसिकली, आणि ते जायंट रोबोट नावाचं, राईट? मग त्याच्यानंतर लगेच लागायचं हीमॅन. ते फन ॲनिमेशनचं तो लोगो यायचा ना तेव्हा KBCला जसं आता व्हायचं ना तेव्हा तसं असायची. तेव्हाच्या काळात तसं होतं की प्रत्येक शोसाठी, नॉट ओनली कार्टून्स किंवा असं, की लोक थांबायची, ट्रॅफिक थांबायचं. माझ्या वडिलांनी वगैरे पण खूप याचं मेन्शन केलं की पूर्वी 2च चॅनल होती, तर आम्ही थांबून बसायचो. ते कार्टून असतं तरी सगळे, म्हणजे आजी आजोबा, आई बाबा आणि मुलगा हे सगळे मिळून ते शोज बघायचे. कारण ती जी
एंट्रो म्युझिक होती, तुफान होती रे, अनपॅरलल्ड आहेत आजपर्यंत. ती जी काय वाजते ती बॅकग्राऊंड म्युझिक येतं, मग स्कॅलेटॉरचं त्याचं विजेता एकदम खॅक करून असणं, मग हिमॅन असं चड्डीवर येतोय, हात वर करतोय, उघडा वरती फक्त ते बेल्ट बांधले, ते पण का देवाला माहीत, त्याला वर करतोय. आय हॅव द, बाय द पॉवर ऑफ ग्रेस्कल आय हॅव द पॉवर. आता ह्या सगळ्यामध्ये बिचारा त्याच्या वाघावरती तो हे करतो. तर वाघ म्हणतो माझं कशात नाही काय, मला कशाला याच्यात उडतंय. त्याची टीम पण होती राईट, एक टीम म्हणजे काय, तो आहे प्रिन्स, ठीक आहे. आता मला ना हे एक लॉजिक कधीच नाही कळलंय, हिमॅन तोंडावर मास्क नाही, काय नाही काय नाही, त्याचा हेअरकट पण बदलत नाही तो हिमॅन बनल्यानंतर, फक्त त्याच्या अंगावरचे कपडे कमी होत आहेत म्हणून तो आता हिमॅन झालाय, आणि अंगावर कपडे घातलेत म्हणून तो प्रिन्स ॲडम आहे. मसल्स पण वाढायचे नाहीत का? सेम, त्यांनी एवढी मेहनत नाही घेतली, फक्त कपड्यांच्या आत आहेत म्हणून ते मसल नाही आहेत. पण ते गोल्ड का होतं माहिती आहे, त्याचा कंटेंट, त्याचा विलन. हिमॅन हा फार ओव्हर पॉवर्ड आणि प्लेन आहे, त्याचा विलन खूप भारी आहे स्कॅलेटॉर. तो दरवेळेस मार खातो पण तो परसिस्टंट आहे, तो दरवेळेस येतो. टीम रॉकेट, ओजी टीम रॉकेट, राईट. भारी होता तो, भारी. इट्स सुपर टू बी ऑनेस्ट. आणि पॅरेलल आहे तो. त्याचे रिबूट्स पण आले 2-3. एक खूप घाणेरडा रिबूट आला, खूप घाणेरडा. तो फक्त म्हणजे मर्चंडाईज पुश करण्यासाठी आला. पण त्याचे अजून 2 रिबूट आले जे खूप चांगले होते, मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स आणि दुसरा आहे जो 2 पार्टमध्ये आलाय, एक रिव्हिलेशन आणि एक रिव्होल्युशन, जे खूप चांगले आहेत. प्लीज बघा, नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहेत, सो यू कॅन वॉच दॅट. असं जसं माझं हिमॅन आहे, माझ्या जनरेशनचं आहे, सो तुझ्या जनरेशनचं, इफ आय एम नॉट रॉंग, आपल्या दोघांमध्ये ॲटलिस्ट 8 ते 10 वर्षाचं अंतर आहे. 8 वर्ष नक्कीच आहे, बरोबर, राईट. तर जनरेशन गॅप म्हणता येईल आपल्यामध्ये. तर तुझ्या जनरेशनमध्ये असं काही आहे की जे तुला खूप असं, एजवरती डिपेंड करतं, पण जेव्हा छोटे होतो तेव्हा ना खूप चांगली कार्टून्स होती, म्हणजे डेक्स्टर, पावरपफ गर्ल्स, ड्रॅगन टेल्स, ठीक आहे, अशी होती जी खूप छान होती. पण इफ यू आस्क मी एक कार्टून विच स्टेड विथ मी फॉर एव्हर, तर ते म्हणजे बेंटन. नाईस, राईट. नाईस. बेंटनचे आय थिंक 4 वेगवेगळे व्हर्जन्स होते. आय नो. ओके. आणि म्हणजे त्याच्यात पर व्हर्जन मल्टिपल सीझन्स होते. तू बघितलं बेंटन? मी ॲक्च्युली पहिला सीझन पूर्ण बघितलेला, जो ओजी आहे, क्लासिक. त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत गेली, कारण मी पण जसं जसं मोठा होत गेलो, कारण ते माझ्या टीनेज नंतरचं पण, म्हणजे यंग ॲडल्ट एज म्हणतो ना आपण, लाईक 21 तेव्हाच्या आसपासचं आहे माझं. तर मला तेव्हा एवढं नाही बघायला मिळालं, बट आय ट्राईड. पण मला ते आवडलं, टू बी ऑनेस्ट. इट वॉज गुड. बेंटनचं जे क्लासिक व्हर्जन होतं, बेन खूप नटोरियस होता, ठीक आहे, खूप मस्ती करायचा, अबनॉक्शियस, प्रॉपर एक इरिटेटिंगचा मुलगा होता. पण ते खूप सुंदर होतं, म्हणजे जे कार्टून त्यांनी बनवलेलं, किंवा ती जी कन्सेप्ट होती, यु नो, की एक त्याला घड्याळ मिळतं असेल, 10 एलियन मध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकतो, हे तेव्हा करता खूप अनहर्ड होतं. म्हणजे ते सगळ्या मुलांना फ्रेश होतं, फ्रेश टेक होता. आणि आय थिंक खूप रेअरली असं आपल्याला बघायला मिळतं. पण बेंटन हे पहिलं कार्टून होतं ज्याचं सेकंड आयटरेशन वॉज बेटर दॅन द फर्स्ट वन. इट इज डिबेटेबल, पण बेन तू विचारशील तर क्लासिक बेन वॉज बेटर. पण ॲज अ सिरीज, राईट, एलियन फोर्स आणि त्यानंतर अल्टिमेट एलियन, ह्या दोन्हीही खूप सुंदर सिरीज होत्या. नाही, मी तुला सांगतो त्याचं कारण काय होतं, तेवढंच मी फक्त सांगू शकतो या सिरीजच्या बाबतीत, कारण क्लासिक नंतर थोडेफार एपिसोड मी सेकंडचं बघितलेत. मी त्याचं कारण तुला सांगू शकतो काय आहे. जे पहिलं बनलेलं ते होतं क्लासिक, लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. बरोबर. ती मुलं ऑलरेडी अट्रॅक्ट झालेली. आता तीच ऑडियन्स त्यांची जी मोठी झाली आहे 4 वर्षाने 5 वर्षाने, हे परत त्यांनी त्याच ऑडियन्ससाठी थोडंसं अजून सिरियस कंटेंट रिलेटेड, कारण पहिल्याच्या रिलेटेबल ठेवायला कंटेंट रिलेटेड. पहिलं बघितलंस ना क्लासिक, कंटेंट रिलेटेड, इट वॉज जस्ट ॲक्शन रिलेटेड, की लहान मुलांना काय शिकायचं, तुम्ही किती वाईट वात्रट असलात तरी तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे, ॲट द एंड ऑफ द डे कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट, यू कॅन स्टिल बी अ हिरो. बेसिकली बेन तसाच आहे, वात्रट आहे पण शेवटी कुठेतरी याच्यामध्ये रिडीमिंग क्वालिटीज आहेत, तो ते करतो, राईट. सो सेकंड पार्टमध्ये जातो तर ते सिरियस होतं, ओव्हरऑल सगळ्यांना ग्वेन हे सगळे खूप रिस्पॉन्सिबल दाखवले, येस मॅच्युअर दाखवलं. आता तू एलॅबोरेट कर त्याचं पुढे, कारण त्याच्या पुढे मी नाही बघितलं, राईट. ऍक्च्युली हे जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांनी जो कॉल घेतला तो खूप चांगला होता, की त्यांना ते रिलेटेबल ठेवायचं होतं. आणि ते ऍक्च्युली खूप
इट वर्क परफेक्टली, ठीक आहे. पण याच्यात एक खूप मोठा इश्यू झाला की त्यांचे मर्चंडाईज जी टॉईज आहेत हे तर ॲडेड्स घेणार नाहीत, राईट. त्याकरता त्याने खूप मेजर डिप आलेला. तिकडे कार्टून नेटवर्क स्टार्टेड टू इंटरफिअर, राईट. आता तू एलियन फोर्सचा सेकंड सीझनचा पहिला एपिसोड बघ, हा प्रत्येक माणसाला माहिती आहे कारण इट वॉज अ ड्रास्टिक चेंज फ्रॉम द फर्स्ट सीझन. पहिल्या सीझनमध्ये आपण फायनली ऍक्सेप्ट करतो की इतका सुंदर डेव्हलपमेंट कॅरेक्टरला त्यांनी दाखवली आहे, रिस्पॉन्सिबल कॅरेक्टर झालाय. सडनली तो सेकंड सीझनच्या पहिल्या एपिसोडला परत Annoying होतो. पण तो ॲडल्ट बॉडीमध्ये. पण त्यांनी ते का केलं, कारण त्यांचं म्हणणं होतं की काय माहित कदाचित आता मुलं रिलेट करू शकतील. व्हेरी बॅड कॉल, बट लकीली ते रिअलाइज. त्यांनी परत हळूहळू त्याला रिडीम करून परत आणलं आणि मग त्यानंतर अल्टिमेट एलियनचं एज आलं, विच वॉज अगेन व्हेरी गुड. दॅट एंटायर अल्टिमेट एलियन सिरीज कन्सेप्ट खूप युनिक होती. लोकांना वाटायचं की नेक्स्ट सीझन म्हणजे नवे एलियन येतील, पण त्यांनी त्याच एलियनला घेऊन त्याचं एक अल्टिमेट फॉर्म हे एक वेगळं दाखवलं. अल्टिमेट एलियनचा जो फायनल बॅटल होता, तलवार घेऊन बेन मारतो, विलगॅक्सला, द बिगेस्ट अँटी क्लायमॅटिक बॅटल दॅट आय एव्हर सीन इन द हिस्ट्री ऑफ एनी कंटेंट. तो ॲज बेन आर्मर घालतो, ती तलवार घेतो आणि जाऊन विलगॅक्सला मारतो. हे जे सगळे ऑमनिट्रिक्स आहेत प्रोटोटाइप्स आहेत, बरोबर. पण अल्टिमेट एलियनच्या एंडला ॲझमत त्याला व्हाईट कलरचं रेडी लाईक फायनल प्रॉडक्ट देतो ऑमनिट्रिक्स. तिकडून त्यांचा फायनल सिरीज चालू होते, सागा, फायनल सागा, ज्याचं नाव आहे ओमनिवर्स, बेंटन ओमनिवर्स. अगेन मर्चंडाईज सेल करायचे होते. आता ती लोक अजून मोठी झाली आहेत, आता अजून खेळणी कोण घेणार. त्यांनी काय, या लोकांनी खेळण्या वगैरे नाही केलं ना, ड्रोन वगैरे विकले असतं बेंटनच्या नावाने, तर नाही, त्यांना अजून इथे पुशबॅक गाड्याच फेकायच्या, गाड्या फेकाय. हाऊ कॅन यू फॉरगेट ॲक्शन फिगर्स. ॲक्शन फिगर्स विकली जात होती, मोठी लोक ॲक्शन फिगर्स घेत होती, पण लहान मुलांनी एवढी तर नाही ना घेणार. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनी ही कन्सेप्ट आणली की ओमनिवर्स मध्ये आपण दोन्ही घेऊया. तर कधी कधी 5 एपिसोड आहे जिकडे क्लासिक बेन आहे, कधी कधी करंट एपिसोड आहे जिकडे मोठा बेन आहे. ओमनिवर्स जे होतं ते का अप्रिशिएट खूप लोकांनी नव्हतं केलं, कारण जसं आपण लास्ट आपल्या रिव्ह्यू मध्ये म्हटले सुपरमॅनच्या, की खूपदा लोक जेव्हा एक इमेज असते का कॅरेक्टरची ती चेंज होते, तेव्हा तिला ऍक्सेप्टन्स व्हायला खूप कठीण असतो, वेळ लागतो. तर ह्याच्यातही तेच झालेलं. आय थिंक आय नो अबाउट दिस सिरीज. आणि ॲनिमेशन स्टाईल खूप बदललेली त्याच्यामध्ये, आर्ट स्टाईल बदललेली. ॲनिमेशन ऍक्च्युली खूप त्यांचं खूप ॲडव्हान्स होतं, खूप स्मूथ ॲनिमेशन होतं, पण आर्ट स्टाईल त्यांनी एवढी बदललेली कारण त्यांचं होतं की छोट्या मुलांना अपील व्हायला पाहिजे, म्हणून मग त्यांनी ते क्वकी ॲनिमेशन थोडंसं केलेलं. बेनचं हे पण मॉडेल पण त्यांनी चेंज केलं, सगळ्यांची चेंज, आणि तो रूप नावाचा केला साईड किक दिलेला, बरोबर. तर ते अख्खं केलेलं त्यांनी. इट डिडंट वर्क दॅट वेल. मग त्यांनी फायनली खूप वाईट गोष्ट केली, जे म्हणजे बेंटन रिबूट. बट आय डोंट इवन वॉन्ट टू गेट देअर. मी कोणालाच ते बघायला कधी सांगणार, राईट. ऑमनिवर्स मध्ये एक गोष्ट घडली, तुला आठवते बेनचं ओरिजिन स्टोरी? आता तू कुठली कॉन्स्पिरसी थिअरी सांगणार आहेस का? कॉन्स्पिरसी नाही आहे, पण इट इज समथिंग दॅट इज शोन. बट गो हेड, जर नाही बघितलीस, आय थिंक आय एम रेडी. ओके, तुला काय आठवतंय ओरिजिन स्टोरी? ओरिजिन स्टोरी, बेनला ओमनिट्रिक्स कसं मिळतं ते ना, बेसिकली मेटिओर येतो आणि तो बेनकडे अट्रॅक्ट होतो आणि बेनच्या जवळ येऊन पडतो, सो दॅट बेन ओमनिट्रिक्स घालू शकेल, राईट. का तो बेनकडे अट्रॅक्ट होतो हे त्यांनी, तो DNA कोडेड असतो ना बेन, राईट. बेनला नाही, बेनच्या आजोबांना, पण बिकॉज दे शेअर द सेम DNA तो बेनकडे येतो. एका एपिसोडमध्ये दाखवलं ऑमनिट्रिक्स इज ऍक्च्युअली, आय मस्ट हॅव मिस्ड इट. येस, ऑमनिट्रिक्स इज ऍक्च्युअली मेंट फॉर हिज ग्रँडफादर, नॉट बेन. ओके, कारण ग्रँडफादर त्याचे प्लंबर असतात, म्हणून त्यांच्याकरता ते ऑमनिट्रिक्स असतं. प्लंबर म्हणजे बेंटन युनिव्हर्स मधले प्लंबर, जे एलियनला, पण ते प्लंबर म्हणतात, प्लंबर नाही. इट्स ओके, ते प्रोनाउन्सिएशन आहे. एनिवेज, स्पेलिंग पण प्लंबरच आहे, ठीक आहे. आपण इंडियन आहोत, आपण त्याला प्लंबर बोलूया, ठीक आहे. म्हणून ते लास्ट मिनिटला टर्न घेतं, हे दाखवलं, राईट. पण जर ऑमनिवर्स बघशील तर त्यात एक एपिसोड आहे ज्यात ऍक्च्युली बेन टाइम ट्रॅव्हल करतो. तो पुन्हा त्या मोमेंटला जातो, मोठा बेन त्या मोमेंटला जातो जिकडे हा जो क्लासिक बेंटन क्लासिकचा बेन आहे तो जंगलमध्ये फिरत असतो, त्याला अजून ऑमनिट्रिक्स नाही मिळाले. आणि बेन जेव्हा तिकडे जातो तेव्हा तो स्पेसमधनं जात असतो आणि तो कॅनन बोल्ट असतो. ओके. आणि ते मीटिओर अर्थकडे येत असतं, तेव्हा तो कॅनन बोल्टला लक्षात येतं की हे बेनकडे जात नाहीये मीटिओर, आणि म्हणून कॅनन बोल्ट त्या मीटिओरला जोरात हिट करतो, म्हणून ते मीटिओर लास्ट सेकंड टर्न घेतं आणि ते बेनला मिळतं. ओ, हाऊ सेल्फिश ऑफ बेन.
दॅट इज द ओरिजिन ऑफ बेंटेन असं त्याच्यात त्यांनी दाखवलं. दे चेंज द आय नो. कॅनन. त्यांनी हे दाखवलं की बेंटेननीच बेंटेनला बेंटेन बनवलं. सिन्स वी आर ऑन कॉन्स्पिरसी थिअरीज, इज देअर एनी कॉन्स्पिरसी थिअरी दॅट यू वुड लाईक टू शेअर? तुला कोणती माहिती अशी? अशा बऱ्याच आहेत यार. एनिथिंग इंटरेस्टिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर? I know. One conspiracy theory that you will not believe actually. कार्टून नेटवर्कचे किती कार्टून्स आठवत आहेत? खूप क्लासिक कार्टून्स. रोड रनर, अजून जेटसन्स, राईट आणि त्याच्याबरोबर फ्लिंटस्टोन्स, राईट दीज. टॉम अँड जेरी. तर आता तू ज्या 4ची नावं घेतली ना त्या मधल्या दोघांची मी तुला एक थेरी सांगतो. ठीक आहे, बेअर विथ मी. व्हॉट इफ आय टेल यू की हे दोन्ही एकाच टाईमलाईनमध्ये. नाही, पण ते 2 शोज होते ना, एक पास्ट मधला होता स्टोन एजचा आणि एक फ्युचरचा होता. व्हॉट इफ आय टेल यू की हे स्टोन एज आणि हे जे फ्युचर आहे ते एकाच टाईमलाईनमध्ये. कसं? सो बेसिकली थेरी अशी आहे, आणि ही ऑब्व्हियसली इंटरनेटवर आहे, कोणीही हॅना बार्बर वगैरे कोणी येऊन ही अप्रूव्ह केलेली थेरी वगैरे नाही आहे किंवा सांगितलेली नाही आहे. असेल तर आय डोंट नो, मी ही इंटरनेटवरनं ऐकली. बेसिकली हे दोन्ही पोस्ट अपॉकॅलिप्टिक वर्ल्डमध्ये आहेत, अर्थवरती आहेत. ठीक आहे. फ्लिंटस्टोन्स जे आहेत ते खाली जमिनीवर आहेत. ओके. सो त्यांचं सगळं स्टोन एजवर आहे लाईफस्टाईल. ठीक आहे. ते अपॉकॅलिप्स नंतर स्टोन एजमध्ये गेलं आहे, म्हणून त्यांचे सगळे हे पण बघ इक्विपमेंट्स, टी व्ही, त्यांना टी व्हीबद्दल काही माहिती पण त्यांच्याकडे कन्सेप्ट आहे टी व्हीचा. वॉशिंग मशीनबद्दल माहिती नाही पण कन्सेप्ट आहे वॉशिंग मशीनचा. राईट. भले ते प्राणी वापरत आहेत कुठल्याही गोष्टीला, कारसाठी स्वतःचे पाय वापरत आहेत पण कारचा कन्सेप्ट आहे. बरोबर बरोबर. म्हणजे हे कार्टून्स मध्ये खूपदा केलं गेलंय, पण आय गेट इट. तू काय बोलतो, ते इन्स्पायर्ड आत्ताच्या मशीन्स पासून, मशिनरीज पासून आहेत. आता म्हणताना तू म्हणू शकतोस कारण लहान मुलांसाठी बनवलं, तर म्हणताना किती लिबर्टी घेतली आणि असं केलंय. पण थोडी डार्कर थेरी अशी आहे की हे पोस्ट अपॉकॅलिप्टिक वर्ल्ड आहे आणि फ्लिंटस्टोन्स जे आहेत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही राहिली आहे, पण त्यांच्याकडे ती मेमरी राहिली की टेक्नॉलॉजीचं काय होतं आणि कसं होतं. ओके. सो त्यानुसार त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बनवल्या. सो त्यांच्याकडे रुडिमेंटरी गोष्टी आहेत त्या वापरून त्या टेक्नॉलॉजीला रिप्लिकेट करायचा प्रयत्न करतात. व्हेअरएज जेटसन्स हू मास्टर्ड स्पेस ट्रॅव्हल ते फार ॲडव्हान्स्ड आहेत. ओके. सो बेसिकली दे माइट हॅव सर्वाइव्ड. हां, पण तू बघ जेटसन्समध्ये कधी लँड नाही दाखवलं. बरोबर. सगळ्या बिल्डिंग हवेतच आहेत. एकदाही लँड नाही दाखवले. जे काय लँड आहे ते त्यांच्या त्या फ्लोटिंग प्लॅटफॉर्मवरती आहे. राईट. कारण लँडवरती तेव्हा फ्लिंटस्टोन्सचं हे चाललं. दोघांचे आय थिंक रायटर्स पण सेम होते. आणि ॲक्च्युली दोघांचा एक आय थिंक क्रॉस ओव्हर एपिसोड आहे असं मला फार असं आठवतंय. पण दिस थेअरी दॅट दे आर इन द सेम टाईमलाईन ब्लोज माय माइंड ऑलवेज. ही जी कन्सेप्ट आहे की आजच्या मशिनरी पासून हां, इन्स्पायर्ड गोष्टी असणं, हे अलादीन जो क्लासिक मूवी आहे त्यातला Yes. जिनी पण करतो. येस रॉबिन विलियम्सचा येस जिनी. येस येस येस. तो खूप रेफरन्सेस देतो जे आत्ताचे आहेत, हां, जे म्हणजे या लिटरली 2000s मधले आहेत, हां. ते तो त्या काळी देतो. राईट. तू कंप्लीट कर, मी तुला ह्याची पण थेअरी सांगतो. थेअरी अशी आहे, कदाचित चुकीची असू शकते. थेअरी अशी आहे की हे जे अरेबियन नाईट्स आहेत, अलादीनचं जे आहे, भले हे घेतलंय जुन्या अरेबियन नाईट्सवरनं, त्यांचा लोअर हा त्यांचा जरी बेस असला डिझनीचा जो अलादीन आहे तो पोस्ट अपॉकॅलिप्टिक वर्ल्डमध्ये. म्हणून जिनीला आत्तापर्यंतचे म्हणजे तेव्हाच्या टेक्नॉलॉजीपर्यंतचे सगळे टेक्नॉलॉजीज माहिती होते. पॉसिबल. ऍक्च्युली डिझनी इज नोन टू चेंज क्लासिक लोअर्स. आय नो एव्हरी डिझनी मूवी इज अ चेंज खूप अँड अ स्पिन, स्वीटर स्पिन ऑन अ एक्झॅक्टली. फॉर खूप नोन गोष्टी आहेत ज्यांचे ते एंड बदलतात किंवा हे करतात. ब्रदर्स ग्रिमच्या सगळ्या स्टोरीजचं त्यांनी. इट इज व्हेरी मच पॉसिबल की हे देखील त्यांनी तसं केलंय. तुला कोणती थिअरी आवडते? अजून एक थिअरी आहे जी ऍक्च्युली लोकांचं म्हणणं तेच आहे की Go ahead. जिनी जो होता तो आउट ऑफ टाइम होता. हां, कळलं? Right. ही वॉज ओमनीपोटेंट बेसिकली. त्याकरता त्याच्याकरता टाइम डिडंट मॅटर. राईट कोणत्याही गोष्टीशी रिलेट करू शकायचा, म्हणून तो त्या Right. रेफरन्सेस रेफरन्सेस द्यायचा. राईट राईट. दोन्ही थिअरीज आहेत. तुला ह्या दोघांपैकी कोणती आवडते? जर सी इट डिपेंड्स ऑन द मूड यार. इफ इट जर आपल्याला पाहिजे की स्वीट अशी एंडिंग वगैरे असावी तर ऑब्व्हियसली तुझी आता जी थिअरी म्हणाल असती. पण जर इंट्रीग हवा आहे आणि काहीतरी अशी मिस्ट्री हवी आहे तर ऑब्व्हियसली द फर्स्ट थिअरी इज मोर इंट्रिगिंग. आणि की हे म्हणजे कुठल्या रुईन्समध्ये अरेबियन नाईट्सच्या सँडच्या कुठल्या जसं त्यांनी म्हटलं आहे की ह्या सँड्समध्ये बऱ्याच स्टोरीज दाबल्या आहेत
दबल्या गेलेल्या आहेत. बरोबर. तसे कुठल्या कुठल्या अजून स्टोरीज असतील त्यावेळेला त्यांच्याकडे, यू नेव्हर नो. आणि अजून एक थेरी आहे माझ्याकडे, अलादीनशी रिलेटेड आहे पण. ओके. आणि आय गेस तुला आवडेल हे, कारण ही ज्या कार्टूनशी रिलेटेड आहे ते तुला बहुतेक आवडतं. कधीतरी आपलं असं बोलणं झालं असावं असं मला वाटतंय. कोणतं कार्टून? तू मला सांग, तुला कुठले कुठले कार्टून शिनचॅन असेल. फार जवळ आहे. era आहे. हा तोच era? हा, तू फार जवळ आहेस. शिनचॅन होता तेव्हा, निंजा हतोडी हा. होतं, कितरेट्सू, डोरेमॉन, ही सगळी कार्टून होती. डोरेमॉन. ओके. एक बावळट मुलगा आहे, अलादीन, नोबिता. त्याच्याकडे एक टाईमच्या बाउंडच्या बाहेरचा एक, त्याला काय म्हणूया, एंटिटी आहे. ओके, यू कॅन से येस. ती जी निळी आहे आणि ती म्हणजे ऑलमोस्ट जादू आहे, मॅजिकच आहे ती, बाउंडलेस पॉवर आहे त्याच्याकडे, राईट. इट इज सेड मॅजिक इज जस्ट सायन्स विच वी येट डोंट अंडरस्टँड. एक्झॅक्टली, राईट. अलादीन हे सगळं का करतोय, मॅजिक वगैरे, जॅस्मिनसाठी, जॅस्मिनला पटवायला, राईट. नोबिता काय करतोय, तो जरा सेल्फिश आणि डंबर व्हर्जन आहे अलादीनचा, टू बी ऑनेस्ट. पण याच्यात एक दोन फ्लॉज आहेत, कारण अलादीन हा कधीच डम नव्हता, तो खूप स्मार्ट होता, तो पण तो गरीब होता. आय नो, पण तुला माहिती आहे ना, त्यांना तिकडच्या ऑडियन्ससाठी हे करायचं होतं, सो थोडेफार स्पिन तर देतील ऑब्व्हियसली, पण बेस बघ ना. बरोबर. केवढा सिमिलर आहे, खूप सिमिलर आहे. म्हणजे कलर तरी चेंज करा, हिरवा पिवळा तरी बनवा. पण त्याच हिशोबाने पॉवर रेंजर्स हे ॲक्च्युली जॅपनीज हे आहेत. मला त्यांचं तर नाव नाही आठवत आहे, कामेन रायडर किंवा काहीतरी असं. मलाही नाव नाही आठवत, पण ते जॅपनीज ओरिजिन आहे, येऊन त्यांनी परत बनवलंय, राईट, जे पॉवर रेंजर्स बनले नंतर. हां, बट तो एक वेगळा टॉपिक आहे, पूर्ण वेगळी सिरीज. ते कार्टून नव्हते, पण कार्टूनच होते, कार्टूनच होते. नाही, लोक कार्टून सारखे वागायचे, लिहिणारे कार्टून होते. त्यांनी सिरीज बनवायला प्रयत्न केलेला आणि त्यांनी कुत्र्याचं तोंड लावलेलं फक्त, आणि तो कुत्रा मांस घातल्यावर त्याचं तोंड गायब. आणि मी तर तरी सुद्धा मी हे खूप पुढचं बोलतोय, मागच्या मूव्हीज पासून. अरे त्यांनी मूव्ही एक व्यवस्थित काढलेली जुनी, ती ठीक होती, पण भाई ऍक्च्युली चांगली होती ती, नाओमी स्कॉट. त्यांनी जरा एजी आणि हे घेतलं ना. बरोबर. तो त्याच्यातला स्ट्रेंजर थिंग्स मधला बिली आहे त्याच्यात, राईट. त्याच्यातला मेन लीड आहे, रेड रेंजर. आता आपण जे सगळे टॉपिक बोलतो त्याच्या व्यतिरिक्त ही सगळी कार्टून सोडून कोणती अशी काही अजून कार्टून्स आहेत, लेट्स से 5 कोणती पण कार्टून्स जी तुला आवडायची किंवा जी तुला इम्पॅक्ट आहे? लिस्ट, 5 कार्टूनची लिस्ट. 5 कार्टूनची लिस्ट. ओके, सो नंबर 1 वर असेल स्वॅट कॅट्स, ठीक आहे. मग कॅप्टन प्लॅनेट, आय गेस. माहिती नसेल तर प्लीज, आणि जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा, बाकीच्यांना पण कळेल. थर्ड वरती आय वुड से टॉम अँड जेरी. आय थिंक चला ओमिट करूया, नाही, दोघांच्या लिस्टमध्ये येणार आहे ऑब्व्हियसली, सगळ्यांच्या लिस्टमध्ये टॉम अँड जेरी असणार. सो थर्ड वुड बी रोड रनर, माय फेवरेट. कायोटीज आफ्टर यू, ठीक आहे. फोर्थ आय थिंक फोर्थ आणि फिफ्थ ना थोडं कठीण आहे, कारण तुम्हाला माहिती नाही, ट्रान्सफॉर्मर्स आर्माडा कार्टून नेटवर्कवर लागायचं. आय थिंक माझ्या आठवणीतलं पहिलं ट्रान्सफॉर्मर्सचं कार्टून होतं ते. ओके. आणि त्यानंतर फिफ्थ जे आहे ते कसं सांगू तुम्हाला, मी सांगेन पण कळणार नाही, स्पेस गोस्ट. मी नाही बघितलं. हां, कारण ते अशा टाईममधलं आहे, कारण मी स्पेस गोस्ट म्हणतोय पण ते एक रिप्रेझेंटेशन आहे त्या एका अख्ख्या जनरेशन ऑफ कार्टून्स, ज्याच्यामध्ये बर्डमॅन, मायटी थॉर वगैरे सगळे छोटे छोटे 5-5 मिनिटाचे कार्टून्स यायचे कार्टून नेटवर्कवर. ऍक्च्युली हे खूप चांगलं आहे, कारण खूप लोकांना आत्ताच्या म्हणजे माझ्या जनरेशनच्या लोकांना ही ऍक्च्युली माहित नाही आहेत. तर इट्स ऍक्च्युली गुड यू मेन्शन. सगळ्यांनी जाऊन ती सगळी कार्टून्स बघा. येस, पण तुझे पण अशी असतील ना 5 कार्टून्स आहे आज त्यांना, पण त्यातल्या खूप कार्टून्सना मी मेन्शन केलंय, तरी पण मी सांगतो, म्हणजे हे पण माझ्यातले पण ते होतेच, पण मी त्यांना अमिट करून मी नवीन 5 सांगितले जे अजूनही 5 आहेत. तसं नाही, कारण मी खूप गोष्टी मेन्शन केल्या तेवढ्यात. राईट. पण तू अक्षरशाही म्हणजे पॉवर पफ गर्लचे रेस सोडलेस. राईट. एक होतं, आपण ऍक्च्युली ते मेन्शन नाही केलंय, कुठलं, जॉनी ब्रावो. हो डूड, त्याच्याशिवाय इम्पॉसिबल होतं रे कम्प्लीट होणे. जॉनी ब्रावो एक होतं. रोड रनर,
ऑब्व्हियसली असणार. आय थिंक ते खूप कॉमन कार्टून आहे. येस. बाय द वे रोड रनरचा एक शेल्फ केलेला प्रोजेक्ट पण आहे. इट्स नॉट टेक्निकली रोड रनर, ॲक्मे वर्सेस कोयोटा नावाचा. ॲक्मे वर्सेस कोयोटा? इट्स अ शेल्फ प्रोजेक्ट. ओके. आहे अजूनही कुठे आहे फनी पोटेन्शियल दिसतंय मला. पोटेन्शियल दिसतंय. त्यानंतर अगेन वी मिस्ड आउट पपाय. पण देर आर सो मेनी कार्टून्स दॅट वी मिस्ड. नाही हे म्हणजे खूप इम्पॉर्टंट होतं त्याचं. त्यांनी केवढ्या लोकांना भाजी घ्यायला शिकवली. आता जर मी म्हटलं की मिकी माऊस. नाही मी म्हणतोय कारण इम्पॅक्ट होता. लिटरली मुलं पालक खायची पपाय बघून. तू खायचाच. मी खायची. एवढे कसे रे, एवढी कशी राईट जनरेशन असू शकते. पण मग त्याच्या तोंडात एका तोंडात पाईप पण होता, ते कोणी नाही बघितलं का? ते आई नाही सांगायचे. ते मोठ्या लोकांचं असतं. कन्व्हिनियंट राईट. त्यानंतर मी ऑब्व्हियसली म्हटलं बॉब द बिल्डर ते एक होतं. पण स्वीट कार्टून्स मध्ये पिंगू. अख्खा क्ले मोशन ॲनिमेशन आपण मिस केलाय चॅप्टर. पण बाय द वे तो मुद्दाम केलाय आपण. का सांग? का? अजून एक एपिसोड करणार आहोत आपण कार्टून्स वरती. जर ह्या एपिसोडला लाईक्स आले, कमेंट्स आले तुमचे फेवरेट कार्टून्सचे, सो आय थिंक एक अख्खं क्ले मोशन ॲनिमेशनचं पर्व म्हणूया ते आहे. जर ते चाललं तर ॲनिमेशनसाठी, कारण हे सगळं ओव्हरलॅप नाही करता येणार आपल्याला, राईट? बरोबर. खूप मोठ्या गोष्टी आहेत त्या. सो क्ले मोशन ॲनिमेशन हे एक सुंदर जग आहे, खूप मेहनतीचं जग आहे. खूप गोष्टी होत्या ज्या डिझनीने इनोव्हेट केलेल्या कार्टून्समध्ये. एक्झॅक्टली. आजही वापरल्या जातात. एक्झॅक्टली. जसं पूर्वी फ्लुइड ॲनिमेशन करायला हे ट्रेस करायच्या गोष्टी, इमेन्स अख्खं ॲनिमेशन खूप होते तसे कार्टून्स. तर तेच पुढे जाऊन कुठून मोशन कॅप्चरचं इन्स्पिरेशन बनलं. तर अशा खूप गोष्टी होत्या. तर आय थिंक आपण त्या एपिसोडमध्ये जो क्ले ॲनिमेशन त्यात आपण ओव्हरऑल टेक्निक्स ऑफ कार्टून टेक्निक्स डिस्कस करूया आपण. टेक्निकल वर जाऊया की कसे ते एकेका हाताने एक एक फ्रेम. कारण आय थिंक आपण दोघंही वी आर अवेअर. बॅकग्राऊंड VFX आहे, तू तर हे इन डेप्थ शिकलेला आहेस म्हणता येईल. इन डेप्थ इज रिलेटिव्ह. ओके. तर ते आहे, क्ले ॲनिमेशन आहे. त्याच्यानंतर थोड्या वर्षानंतर काय झालं, 3Ds यायला लागले, 3D ॲनिमेशन स्टाईल यायला लागली. मग जॉनी क्वेस्ट नावाचं एक कार्टून होतं ज्याच्यामध्ये काही भाग 2D मध्ये असतो. मला एक गोष्ट मेन्शन करायची 3D ॲनिमेशन मध्ये. बोल ना. रोड साईड रोमिओ हा मूवी कोणी बघितला? तोही कार्टूनच आहे. इंडियाज फर्स्ट फुल्ली ॲनिमेटेड फिल्म, ज्याच्यात सैफ अली आणि करीना कपूर यांनी आवाज दिलेला. मी एक फार इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट सांगत होतो, ठीक आहे? ती थांबवून या मनुष्याने एका फालतू मूवीसाठी मला डिस्टर्ब केलेलं आहे. मला फक्त एक शब्द द्या ह्याच्यासाठी कमेंट्सवर प्लीज. सो ट्राय चांगला होता, ऑब्व्हियसली ट्राय केलेला त्या लोकांनी, ट्राय चांगला होता. रोड साईड रोमिओ नावाचा सैफ अली खानने आवाज दिला आहे वगैरे 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 वगैरे. तर असं आहे, जॉनी क्वेस्ट नावाची एक सिरीज होती ज्याच्यामध्ये म्हणजे असं दाखवायचं की ते लोक एक इक्विपमेंटच्या आधाराने एका सायबर वर्ल्डमध्ये ट्रान्सफॉर्म व्हायचं आणि तिकडे मग त्यांच्या फाईट्स आणि सगळं सर्चिंग वगैरे व्हायचं, वर्ल्ड सर्चिंग वगैरे. सो तसं रिअल वर्ल्डचा हे होता तो सगळं 2D ट्रेस हँड ड्रॉईंगचा होता. पण जेव्हा ते सायबर वर्ल्डमध्ये जायचे, जसं ट्रॉन लेगसीमध्ये होतं, ट्रॉन मूवीजमध्ये, तसं ते 3D मध्ये व्हायचे मग तेव्हा कन्वर्ट, आणि अख्खं कार्टून 3D मध्ये जायचं. आणि आय थिंक हे त्यांनी 2D आणि 3D दोन्ही मिक्स केलं, दोन्ही मिक्स केलं. सो त्यांनी कसं त्यावेळेस केलं असेल, कशा टीम मॅनेज केल्या असतील, कसं काय केलं असेल, इट्स व्हेरी इंट्रिगिंग यार. इट्स व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मी ॲटलिस्ट. अँड आय डोंट नो की किती लोकांना. अशाच आपण काही गोष्टी अजून लेट्स कीप इट अ सस्पेन्स फॉर नेक्स्ट एपिसोड. येस, डेफिनेटली विल डू दॅट. आय थिंक नाव एव्हरीवन इज अवेअर, कार्टून नेटवर्क जे आपण लहानाचे मोठे झालो ते ऑफिशियली शटडाऊन झाले. आय नो, सॅड. त्यांनी वेबसाईट बंद केली, त्यानंतर त्यांनी चॅनल बंद केलं. त्यांनी हा कॉल घेतलेला कारण त्यांना मोर टुवर्ड स्ट्रीमिंग मूव्ह करायचं होतं. ठीक आहे, आय अंडरस्टँड फ्रॉम अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, इट मेक्स मोर सेन्स. ऑल गुड थिंग मस्ट एंड. या. आणि आता लोकांना असा हब राहिलाच नाही आहे जिकडे कार्टून्स बघायला जाऊ शकतील. दर इज ॲक्च्युली चॅनल ही कन्सेप्टच राहिली नाही आहे. कारण बघ कसं आहे की नेटफ्लिक्सवरती ॲनिमेज आहेत आणि प्राईमवरती ॲनिमेज आहेत. कार्टून्स आजकाल यूट्यूबवरती फ्री मिळतात. तुम्हाला फक्त माहिती असले पाहिजे तुम्हाला कुठले बघायचे. सगळे एपिसोड अवेलेबल. एक्झॅक्टली द पॉइंट. यू नीड टू लुक फॉर इट.
एक्झॅक्टली. बट कार्टून नेटवर्क तुम्हाला ते जसं स्टारवरती होतं, ठीक आहे. कसोटी जिंदगी की नंतर सास भी कभी बहू लागणार आहे. मग कहाणी घर घर की लागणार आहे. आणि घर घर की लागणार आहे. जसं स्वॅट नंतर डेक्स्टर येणार आहे, डेक्स्टर नंतर पॉवरपफ गर्ल्स येणार आहे. पॉवर गर्ल्स सारखं काहीतरी एक्झिस्ट करतंय, तुम्हाला कार्टून नेटवर्कमुळे कळलं. कुठून तरी त्याचे कंपल्शन होतं आपल्याला बघायचं. त्यामुळे आपण खूप कार्टून्स अशी एक्सप्लोर केली जी कदाचित आज आपण एक्सप्लोर करणारही नाही. ऑल थँक्स टू कार्टून नेटवर्क. On that note, I think we should take a leave from this episode. Yeah, and actually, thank you, Cartoon Network, for making our childhood golden and memorable. Anyways, guys, see you in the next episode. Thank you very much for tuning in. As always, like करा, share करा, subscribe करा तुमच्या लाडक्या चॅनलला आणि होऊ द्या गोंधळ.